हाय फ्रेंड्स, आज आपण ब्रोकोलीची एक मस्त यम्मी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मलाई ब्रोकोली। तर इथे मी ब्रोकोली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यात घालणार आहोत, अर्धा चमचा। आणि ती ब्रोकोली आपण ब्लॉन्च करून घेणार आहोत। अर्धवट शिजवायची आहे, जास्त पण बॉईल करायचं नाही आहे। तर आता ब्रोकोली आपली ब्लॉन्च होईपर्यंत आपण इथे जी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे मलाई ब्रोकोलीसाठी ती बनवूया। तर अर्धा तास साधारण मी 15 ते 20 काजू भिजत ठेवले होते। ते प्लस आपलं दही असतं किंवा आपल्याकडे जी दुधावरची साय निघते ते आपण एकत्र करून त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज पण ॲड करू शकता। तर मी इथे फक्त साईचे दही आणि काजूची पेस्ट वापरलेली आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे। जिरे पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही पाव चमचा चाट मसाला पण इथे वापरू शकता। आणि आपण या ग्रेव्हीमध्ये आपली ब्लॉन्च करून घेतलेली ब्रोकोली आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनिटांसाठी। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही ग्रेव्ही सगळीकडे लावून घ्यायची आहे मॅरिनेट करताना, नाहीतर ब्रोकोली आपली तुटू शकते। ह्याचं छान मॅरिनेशन झालं 15 ते 20 मिनटं की मग एका छोट्या पॅनमध्ये आपण अगदी अर्धा चमचा बटर घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या ग्रेव्ही सकट ही ब्रोकोली ॲड करायची आहे आणि 1 ते 2 मिनटं अगदी हलक्या हाताने ते परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली मलाई ब्रोकोली इथे तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान लागते आणि मला सांगा तुम्हाला आवडते का। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा। थँक्यू सो मच। आणि याच्यासोबत मी इथे काय बनवलेलं आहे बघा सर्व करायला, फ्राईड राईस आणि मसाला ब्रोकोली पण आहे। मसाला ब्रोकोलीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। अशाच जर तुम्हाला वेगवेगळ्या नवीन रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।